इथे कशासाठी आलात तुम्ही? आचरेकर सरांच्या. तुम्ही कुठल्या अकॅडमीमध्ये शिकताय तुम्ही? कामत मेमोरियल क्रिकेट क्लब. आचरेकर सरांची अकॅडमी. तुम्ही बॅट वगैरे कशासाठी आलात? हो का? सचिन तेंडुलकर सर, विनोद कांबळे सर, सचिन तेंडुलकर सर. कोणाकोणाचे ऑर्डर तुम्हाला भेटल्यात? बलविंद्र सिंधू सर आणि विनोद कांबळे सर. पाठी माझ्या टी-शर्टच्या पाठी कोणाची घेतली सही? विनोद कांबळे सर. विनोद कांबळे सरांची आणि बलविंद्र सरांची घेतली. आणि अजून कोणाची घेतली? कोणाची घेतलीस तू? मी बलविंद्र सिंग संधू सर आणि विनोद कांबळे सर. तुम्हाला कोणासारखं बनायचंय तुम्हाला? सचिन तेंडुलकर. आजचा दिवस आमच्या कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण आहे. जे आयोजकांनी हे सगळं घडवून आणलं आहे, सुनील रमणी, त्याने म्हणजे कल्पनाच करू शकत नाही इतकी मेहनत घेऊन त्याने हे सगळं हा इव्हेंट अरेंज केलेला आहे. आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कल्पनेने हे शिल्प साकार झालेलं आहे, स्मृती स्मारक. आणि ते प्रत्यक्षात आणलं ते शिल्पकार सुरेश तारकर, त्यांचे पण मी धन्यवाद मानते. आणि प्रत्येक येणारा जाणारा शिवाजी पार्कला माणूस आहे तो त्याला असं वाटेल की इथे सर शिकवत आहेत म्हणून, असा नक्कीच त्यांना भास होईल. आणि ही खात्री आहे मला. शिवाजी पार्क ही बाबांची ही कर्मभूमी आहे, त्यामुळे त्यांचं इथे स्मारक होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे त्यांची आठवण इथे कायम राहील आणि सगळ्यांना ते प्रोत्साहन पण करेल आणि सगळ्यांसाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट असेल. आणि प्रत्येक मुलाला असं वाटेल की आपण सरांकडे शिकतो आहे शिवाजी पार्कमध्ये, कारण शिवाजी पार्कच्या भोवतीच त्यांचं आयुष्य फिरत राहिलेलं आहे. आणि त्यामुळे सरांची इच्छाच असणार आहे म्हणून हे सगळं घडून आलेलं आहे. कितना कंट्रीब्यूट किया उन्होंने क्रिकेट के लिए, मुंबई क्रिकेट के लिए नहीं, इंडिया क्रिकेट के लिए कंट्रीब्यूट किया. इतने बड़े प्लेयर, सचिन जैसे बड़े प्लेयर तैयार किए, विनोद जैसे बड़े प्लेयर तैयार किए. यार कितने टेस्ट क्रिकेटर्स हम बनाए उन्होंने सर. और वो उनका नज़रिया था, उनका टैलेंट स्पॉटिंग का एक नज़रिया था जो जिसकी वजह से हम सब अच्छी क्रिकेट खेल सकते. हा खरोखरच आमच्यासाठी जे सरांचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा लाख मुलाचा दिवस आहे. आणि ही खरोखरच आम्हाला एक गर्वाची मोमेंट आहे. आणि ह्या क्षणासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. तो क्षण आज आलेला आहे आणि खरोखरच खूप म्हणजे आज शब्द नाही आहेत तसं बोलायला, पण हा क्षण खरोखरच आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर, त्याची तीव्र इच्छा होती की सरांचा स्टॅच्यू व्हावा, सरांचं हे शिल्प व्हावं. आणि त्याचे सहकारी आणि त्यांना सगळ्यांना उचलून धरलं ते त्यांचे इतर शिष्य आणि सरांचे चाहते आणि MCAचे सगळे पदाधिकारी. त्यामुळे हा सगळा इव्हेंट शक्य झाला. मेमोरीज तो बहुत है उनके साथ में, ना उनका ना आकर सबको डांटना और मुझे नहीं डांटना, तो वो ज़्यादा हर्ट करता था कि सबको डांट पड़ गई और मुझे नहीं पड़ी. तो इसका मतलब मेरे पे बहुत रिस्पॉन्सिबिलिटी डाल रहे हैं वो. तो वो लगता था कि नहीं, आई हैव टू लिव अप टू दैट एक्सपेक्टेशन. सरांचे बहुतेक स्टुडंट आहेत ना सगळे कोचिंगमध्ये आहे. प्रवीण आमरे, अमोल मुजुमदार असे बरेच, आणि सोहम दळवी हे कामत मेमोरियल अकॅडमी सांभाळतो आहे. रमेश पवार तो पण कोचिंगमध्ये आहे. विनायक माने, हे सगळी मुलं आहे ना सरांचं जे काय अपुरं राहिलेलं कार्य आहे ते सगळं पूर्ण करत आहेत. आणि ह्या सरांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. चंद्रकांत पंडित जो आता शाहरुख खानच्या टीमचा आणि चॅम्पियन झाले ते IPLला, चंद्रकांत पंडितला तर आशीर्वादच दिला होता, तूच हे माझं कार्य पुढे चालू ठेवणार म्हणून. आणि त्यामुळे तो पण खूप खुश आहे आणि तो कडक शिस्तीचा आहे. त्यामुळे तो जिथे जाईल तिकडची टीम चॅम्पियन करून आणतो. MPला गेला, MPची झाली. आता राजकोटला जिथे जाईल तिकडे ती टीम चॅम्पियन करतोय. मुंबईला होता तेव्हा मुंबईची चॅम्पियन झाली. त्यामुळे सरांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी कायम आहे.
सरांची अशी खूप आठवण होती. जेव्हा मी मुंबई अंडर-15 खेळलो होतो, आमची राजकोटला टूर होती, मी स्वतः शारदाश्रम शाळेचा कॅप्टन होतो आणि सरांनी जी शिकवण दिली होती त्या आठवण म्हणजे सर जेव्हा टूरवर आले कोच म्हणून, तेव्हा इकडे आचरेकर सर शिवाजी पार्कातले वेगळे होते आणि मुंबईचे कोच म्हणून वेगळे होते. पण सरांची शिकवण ही खरोखरच एक खूप मोठं शिकवण आहे आणि ती आम्हाला खूप लाख मोलाची आहे. सर का एक अलग ही तरीका था कोचिंग करने का. वो टैलेंट स्पॉट करते थे और टैलेंट को प्रॉपरली ग्रूम करते थे, उसको अपॉर्चुनिटी देते थे, उसको मैच प्रैक्टिस देते थे और मैचेस खिला के उसको तैयार करते थे. और वो जो एक्सपीरियंस मिलता है मैच से, वो एक्सपीरियंस ना नेट्स में नहीं मिलेगा. मैच का कॉन्फिडेंस ही है. वो नेट्स में कितना भी आप अच्छी बैटिंग कर लो, उससे कॉन्फिडेंस नहीं आता है. तो सर का एक वो तरीका था कि एक मैच आउट हो गया तो दूसरी, सचिन को तो बैट्समैन को तो ले जाते थे, बॉलर को लेके नहीं जा सकते थे. लेकिन मैं 20-25 ओवर तो मैं डालता था एक एंड से जब भी खेला हूँ वहाँ पे. लेकिन वो उसने हमको बना दिया, वो उस एक्सपिरियन्स ने हमको बना दिया. माझं क्रिकेट ज्यावेळेस मी सुरुवात केलं 1976 झाले. टेनिस क्रिकेटमधनं मी लेदर बॉल क्रिकेटमध्ये आलो आणि जसं पल्लू म्हणाला की 7 रुपये, म्हणजे मला वाटते बरेच जण म्हणाले की 7 रुपये फी नव्हती भरायला, फारच पण म्हणाला. माझ्याहीकडेही नव्हते. मला वाटत नाही मी सरांकडे 4 वर्षात मी कधी 1 रुपया दिला आहे. उलट सरांनी मला बोट घेण्याचे पैसे दिले होते, सरांनी मला कपडे दिलेले, मला बऱ्याच मॅचेस खेळवल्या. आज जो आहे मी आज मी सरांमुळे आणि सरांचं कार्य मी चालू ठेवलं असं मला वाटतं. ही वॉज लाइक अ फादर फिगर टू मी एंड विल ऑलवेज बी ए फादर फिगर टू अस. और हम उस जनरेशन से हैं कि सर ने अगर हमको झापड़ भी मार दिया होता तो भी हम उनके लिए सेम रिस्पेक्ट रखेंगे. हमारी रिस्पेक्ट कम नहीं होगी. उन्होंने अगर किसी को डांटा है तो किसी हमने गलत काम किया उसी लिए डांटा है, तो उसको हमारी नज़र में वो वैसे ही रहते हैं, उसमें कमी नहीं आती. तो वो एक सर का एक प्यार था या एक अपनापन था जिसको डांटते थे, अपनापन समझ के डांटते थे. तो डांट में भी ना कुछ हमारा ही फ़ायदा था. एखादी आठवण अशी आहे की ज्यावेळेस मी कोचिंग करत होतो आणि ज्यावेळेस मी शाळेला ज्या कोचिंग केली, आमच्या शाळेने शारदाश्रमला आणि माझ्या बाजूला सर बसले होते आणि सरांनी माझ्या पाठीवर हात मारला की वेल डन राजू करून. आणि तो क्षण त्याच्यानंतर मी जो पुढे वाढत गेलो, म्हणजे मी खाली उतरलो होतो असं मला वाटतं. प्रशिक्षक तर भरपूरच असतात, पण आचरेकर सरच का? आय थिंक ही गोष्ट कोणी ऐकली नसेल आतापर्यंत, कारण मी कुठेच बोललो नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतोय आणि हे ॲक्च्युली माझ्या भावाकडनं मला कळलं की ही स्टोरी हे कसं घडलं. अजित ज्यावेळेला कॉलेज आणि क्लबला ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता त्यावेळेला अनेकशा मॅचेस असायच्या आणि त्याच्यात त्याचं एक ऑब्झर्वेशन हे होतं की लालचंद राजपूत, चंदू पंडित, सुभाष क्षीरसागर वगैरे हे सगळे त्याच्या बॅचचे होते. तर तिकडे मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे गात एकदम कॉन्फिडंट असायचे. आणि जे सरांचे स्टुडंट्स नव्हते त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्समध्ये एवढं टेन्शन असायचं. ड्रेसिंग रूममध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत, घाम येतोय थोडा की आता आपल्याला जायचं आहे आत खेळायला वगैरे. तर तो ऑलवेज हे वंडर करायचं की ह्या सरांच्या स्टुडंट्सना कधीच प्रेशर का नसायचं. नंतर त्याने पण इकडे प्रॅक्टिस केली होती शिवाजी पार्कात. त्याला रिअलाईज झालं की सरांकडे प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या भरपूर आणि त्यामुळे एक जे मॅच टेम्परमेंट म्हणतो आपण ते डेव्हलप झालेलं ह्या सरांच्या सगळ्या स्टुडंट्सनी. आणि मी म्हणेन की आय वॉज नो एक्सेप्शन तिकडे, कारण मी पण एवढ्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि इकडे सगळे बसले तर सगळ्यांनाच सरांनी प्रॅक्टिस मॅचेस खेळायला लावले. आणि मला बऱ्याच वेळेला बॅटिंग करायला लागायची की शाळा संपवून यायचो आणि ज्या वेळेला एक प्रॅक्टिस मॅच चालू आहे त्यावेळेला सेकंड जे बॅटिंग करत असायचे त्यावेळेला ते सर सांगायचे की हा येईल आणि 4 नंबरवरती बॅटिंग करणार आहे. पण एक त्याच्यावर अजून एक कंडिशन होती की जर काय मी लवकर आऊट झालो तर मी आत येऊन ड्रेसिंग रूममध्ये नाही बसू शकतो. आमच्या ड्रेसिंग रूमच्या इकडे जे टेंट असायचं, तुला बाकीच्या ओव्हर्स फिल्डिंग करायला लागेल. तर त्यामुळे काहीही झालं तरी आऊट नाही व्हायचं. तर एक मॅच टेम्परमेंट, ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली आणि ती डेव्हलप झाली कारण मी सरांकडे गेलो.
आणि हे डिसिजन माझ्या भावाचं होतं. त्याला कोणी काही सांगितलं नव्हतं, त्याने स्वतःने ऑब्झर्व केलं होतं. आणि ह्या ज्या सरांच्या क्वालिटीज होत्या की ना, इथे 365 दिवस होते. ज्या ज्या वेळेला पाऊस नाही पडला त्यावेळेला सरांच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस मॅच असायची. नेट्स सकाळी असायचे किंवा मॅच झाल्यानंतर असायचे. पण ती विकेट एवढी खराब झालेली असायची, पण सरांनी कधीच थांबवलं नाही की आता विकेटला थोडा आपण रेस्ट देऊया आणि कोणी प्रॅक्टिस नाही करायची किंवा मॅचेस नाही करायच्या. क्रिकेट ऑलवेज चालू राहिलं. सरांनी क्रिकेटर बनवण्यापेक्षा सरांनी ह्यावरही भर दिला की तुम्ही उत्तम माणूस असलं पाहिजे. आणि आपण आज इकडे आलो तर सगळ्यांना सरांकडचा पहिला दिवस नक्कीच आठवतो. आणि मलाही तो तसा आठवतो, कारण का मी जास्त कोणाशी बोललो नाही, पण तो दिवस माझा होता की शिवाजी पार्काच्या बाजूलाच मी राहत होतो. आणि आम्ही सगळे मित्र, त्याच्यातले बरेच मित्र इकडेही आहेत, आम्ही आउटफील्डवर सीझन 1नी क्रिकेट खेळायचो. आणि मी 10 वर्षाचा होतो. हाफ पॅन्टमध्ये स्लीपरवर आचरेकर सरांकडे, तेव्हा सरांचा नेट बेंगॉलवर लागायचं. आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलं की सरांच्या मुलांबरोबर मॅच खेळायची. आणि त्यावेळेस सरांनी म्हणजे तो सगळ्यात मोठापणा आहे की मी एक म्हणजे असं आपण म्हणतो तसा टपोरी होतो की आपण इकडे असे अनेक मुलं खेळतात, त्यातलाच मी एक होतो. पण सरांनी आम्हाला सांगितलं की तू सगळ्या मुलांना वाईट सगळे कपडे क्रिकेटिंग असले पाहिजेत आणि 11 जण तुम्ही या मॅचचे, त्यावेळेला मला आजही आठवतात 55 रुपये मॅच ग्राउंडचं भाडं असेल तर तू ये. मी म्हणलं मला 1 महिना द्या. मी माझ्या वडिलांकडे गेलो. माझ्या वडिलांनी सगळ्या जणांचे कपडे आणि बूट घेतले आणि आम्ही मॅच खेळलो. नक्कीच आम्ही सगळे हरलो ती मॅच. पण मला वाटतं की मला जेव्हा मी सरांना ते 55 रुपये द्यायला गेलो तर मला वाटत नाही मी काय 7-8 धावाच केला, पण त्यांनी काय बघितलं असेल माझ्यात की मला म्हणाले तुला क्रिकेट खेळायचं असेल तर उद्यापासून माझ्याकडे ये. पण मला वाटतं की हाच महत्त्वाचा. आज जेव्हा मी बघतो की मी हे असं करू शकेन काय, तर मला डाऊट वाटतो की एक कोणी असं साधारण असं आपल्याकडे येईल, त्याच्यासाठी वेळ देणं, अख्खा दिवस मॅच बघणं आणि नंतर पूर्ण आमच्याकडे प्रत्येकाला एकच जाणवेल की सरांचे पंख एवढे बळकट होते की त्यांनी जेव्हा आपल्या पंखाखाली घेतले तर त्याचा प्रवास हा त्यांनी नेहमी नेक्स्ट लेवलपर्यंत नेला. आणि ते आम्हाला जाणवलं. म्हणजे आमच्यातला प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जाणीव आहे की आपल्याला ह्या सरांचं त्यावेळेचं योगदान नसतं तर कदाचित आपण इकडे पोहोचू शकलो नसतो. मी क्रिकेट, एक स्कूल क्रिकेट माझं नव्हतं, मी खेळलो नव्हतो. मी 10वीच्या नंतर क्रिकेट ॲक्च्युली खेळायला चालू केलं. तर मी पहिलं इकडे तिवारी सरकडे नेटमध्ये जॉईन चालू केलेलं. आणि 1 महिनाभर नंतर त्यांना वाटलं की काहीतरी त्यांना माझ्यात दिसलं असेल, तर ते बोलले मी तुला आचरेकर सरांकडे घेऊन जाऊ, तू तिकडे जा. तर ते मला सरांकडे मला अजूनही क्लिअरली आठवतं. एका संध्याकाळी मला प्रॅक्टिस, आमच्या तिकडे रेल्वेजवर नेट संपलं, मी त्यांच्याबरोबर सरांकडे गेलेलो. सर ॲज युजल त्यांचं एक व्हाईट ट्राउझर होती, एवढे डीप पॉकेट्स होते, फुल भरलेले, दोन्ही साईडचे पॉकेट्स भरलेले, व्हाईट टी शर्ट होता आणि आपण ती कॅप हॅट बघितली ते घालून सर तिकडे उभे होते. तर मी त्यांना जाऊन सरांकडे गेलो आणि ते बोलले सर नमस्ते, तर असा असा मुलगा आहे आणि त्याला क्रिकेट जॉईन कर, मला वाटतं तुमच्याकडे नेटला येऊन द्या. सरांनी मला बघितलं आणि मग त्याला सांगितलं ठीक आहे तू उद्यापासून ये. तो उद्या ये, मी बघतो, मी तुला बघीन तुला आणि मग मी तुला सांगेन की कसं काय करायचं. तर मी नेक्स्ट डे गेलो सरांकडे, काही बोललं नाही सर. माझ्या हातात बॉल दिला एक आणि बोललं तू बॉलिंग टाक. तर मी नेट चालू झालो तिकडे आणि नेटमध्ये मी बॉलिंग चालू केली. तर आय थिंक ते होते 4 वाजता नेट, जनरली 3:30-4ला, कारण आधी कुठेतरी मॅच संपत होती, त्यामुळे ते नेट्स लावत होते. सरांचं एक होतं की मुलं स्वतःच नेट्स लावायचे, स्वतःच प्रॅक्टिस करायचे, स्वतःच नेट्स काढायचे आणि इकडे जिथू राहायचं. तर त्याच्या घराच्या मागे आम्ही नेट्स ठेवायचो, तर ते रोल करत नेट्स लावत होते सरांचं. तर माझ्या हातात बॉल दिला, आता बॉलिंग कर. सो 3:30ला बॉलिंग चालू केली, 6-6:30ला नेट संपलं आणि मला वाटलं की आता मी आता बोल सर थांबते की आता तू थांब, आता थांब. काही बोलले नाही सर. मी टाकली बॉलिंग, 3 तास 3.5 तास बॉलिंग केलं आणि अक्षरशः जो क्रिकेटचा काही बॅकग्राऊंड नसेल तर दमून होतो. तर तेव्हा सर बोलले की आता उद्यापासून तू ये. मे बी त्यांचं असेल टेस्ट करायला की हा खरंच मुलगा इंटरेस्ट आहे का, ह्याच्यात किती जिद्द आहे, ह्याला काय खरंच करायचं आहे क्रिकेट. आय थिंक दॅट इज द वे. आय थिंक त्यांचा वे एक डिफरेंट होता. सर का एक तरीका था अपना सिखाने का, और सर बैट्समैन को बहुत अच्छा बताते थे, पर पेस बॉलर्स को उतना नहीं बता सकते थे क्योंकि वो खुद फास्ट बॉलर नहीं थे. विकेट कीपर को बहुत अच्छा बताते थे, बैट्समैन को अच्छा बताते थे, फील्डिंग अच्छी करवाते थे. तो मुझे अलाउ करते थे कि आप दूसरे किसी कोच जो फास्ट बॉलिंग कोच है उनके पास जाओ और उनके पास से सीखो. पर वो एक सर का बहुत बड़ापन था कि वो अलाउ करते थे कि अपने प्लेयर्स को दूसरों के
पास कोचेस को भी जाने के लिए जो अच्छे हैं। ये आज हम कोचेस को समझना चाहिए, क्योंकि आज हम कोचेस अपने प्लेयरों को पकड़ के रखते हैं, उनको अलग अलग एक्सपीरियंस लेने नहीं देते, और वो एक्सपीरियंस देने के लिए सर हमें अलाउ करते थे, हर एक प्लेयर को अलाउ किया था, किसी को फोर्स नहीं किया था कि आप यहाँ नहीं जा सकते, यहाँ नहीं जा सकते। जैसे मेरे कॉलेज का कोच हेमुदवी सर थे, पेस बॉलर थे, मैं उनसे सीखने को मिला मुझे। पर सर ने मुझे अपॉर्चुनिटी दी मैचेस खेलने के लिए, और मैं आई यूज टू एंड अप बॉलिंग 20-25 ओवर्स इन अ डे। एक वनडे मैच में 20-25 ओवर एक साइड से डालता था, और मैं हमेशा जाके सोचता था कि मुझे सर ने इतने बॉलिंग क्यों दे रहे हैं। तो बाद में पता चला कि मुझे सिर्फ सर कैप्टन को इंस्ट्रक्शन होती थी कि ये सरदार को खाली फास्ट बॉलिंग करवाना, उसको स्पिन बॉलिंग करने मत देना, क्योंकि मैं स्पिनर भी था, मुझे आज भी स्पिन डालने को मजा आता है, और विनोद कामली को अभी तक मुझे वो 6 नहीं मार सका। तो वो सर का एक तरीका था कि टैलेंट स्पॉट करना और उस टैलेंट को ग्रूम करना, वो सर की स्ट्रेंथ थी। और दूसरी एक थी कि उनकी जो खामोशी थी वो बहुत बोलती थी। यहाँ पे जितने बैठे हैं, जितने भी हमारे आचरेकर के अंडर सब जो प्लेयर्स गए हैं, वो उन्होंने सबने कभी ना कभी डांट खाई है, कुछ लोगों को तो झापड़ भी पड़े हैं ना। तो सर का एक तरीका था कि टैलेंट है तो उस टैलेंट अगर मेहनत नहीं करता तो फिर पड़ भी जाती थी, डांट भी पड़ती। मुझे लगता है मैं एक अकेला प्लेयर था जिसको कभी डांट नहीं पड़ी, और मुझे हमेशा वो हिट करता था। उनकी जो खामोशी है ना वो हिट करती थी ज़्यादा, कि ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी बढ़ जाती है कि मैं उनके एक्सपेक्टेशन तक मैं पहुँचूँ। सर जरा टकराए वह दिल डूबा जाए, आजा प्यारी प्यास हमारी खाए घबराए, लव यू सर।